वैद्यकीय शिक्षण विभागामधील परिचारिका संघटनेचं विविध मागण्यांसाठी आज आंदोलन होणार आहे। राज्यभर आज सकाळी 2 तास काम बंद आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनासोबत जिल्हा स्तरावर निदर्शनं सुद्धा करणार अशी माहिती आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची पत्रकाद्वारे ही माहिती आहे। सीसीएमपी बीएचएमएस नोंदणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचा 1 दिवसाचा संप आहे। सीसीएमपी बीएचएमएस नोंदणीला आयएमए कडून विरोध होतोय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहणार असा इशारा देण्यात आला आहे। मुंबई पोलीस दलामध्ये कोट्यवधी रुपयांचा वेतन घोटाळा उघडकीस आलाय। पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा आरोप होतोय। शासनाच्या सुमारे 6.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलंय। वेतन आणि प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या 5 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। समतानगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू आहे। 2019 ते 2020 मधील वेतन खात्यांच्या तपासामध्ये तफावत आढळली आहे। तब्बल 6 कोटी 41 लाखांचा घोटाळा उघडकीस आलाय। उत्तर प्रादेशिक विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात झाली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, उर्षेला आपण पाहतो की अनेक मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा तपास पोलिसांकडे केला जातो असं आपण नेहमी बघतो। मात्र आता पोलीस दलातच हा वेतन घोटाळा झाल्याचं समोर आलेला आहे। उत्तर प्रादेशिक विभागाचं जे कार्यालय आहे तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी संगनमतानं पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावरती जवळपास 6.5 कोटींचं वेतन दाखवून हा घोटाळा केल्याचं समोर आलेला आहे। 2019 ते 20च्या दरम्यान अशा पद्धतीनं जवळपास 8 ते 10 जणांच्या खात्यावरती वेगवेगळी रक्कम ही पगाराच्या नावानं वर्ग केली जात होती आणि ही रक्कम जवळपास 6 कोटी 41 लाख रुपये असल्याची समोर आलेली आहे। जेव्हा या सगळ्याचं ऑडिट करण्यात आलं तेव्हा ही बाब निदर्शनास आणि संबंधित 5 जणांच्या विरोधामध्ये आता समतानगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी फसवणूक, कट रचणे आणि संगनमतानं अपहार करण्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे पोलीस दलामध्येच अशा पद्धतीनं वेतन घोटाळा झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। समतानगर पोलिसांकडून गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आणि ज्या वेळी हा घोटाळा झाला त्या 2019 ते 20च्या दरम्यानचा सगळा तपशील सुद्धा तपासला जातो आहे। त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी यामध्ये सहभागी होतं का किंवा वरिष्ठ पोलीस दलांपैकी कोणी यामध्ये या सगळ्याची कल्पना त्याला होती का हे देखील तपासलं जाणार आहे। मात्र 5 अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ही खळबळ उडालेली आहे आणि उत्तर प्रादेशिक विभागाच्या कार्यालयामध्ये हा घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर आता पोलिसांकडे सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।